हॅलो ऑल. आज आपण युवा नेतृत्व किंवा आजची तरुण पिढी कशा पद्धतीने शासनाकडे पाहतीये किंवा विविध लढ्यांमध्ये उतरतीये त्याचं प्रतिनिधित्व करणारा अनिकेत घुले आज आपल्या बरोबर आहे. अनिकेत, तुझं स्वागत. अनिकेतची ओळख खरं तर तरुणांना या आजकालच्या लढ्यामध्ये किंवा पुरोगामी विचारांमध्ये जे लढणारे आहेत त्यांना बऱ्यापैकी अनिकेत माहिती आहे. जसं की आता खाजगी विद्यापीठ जे विधेयक आणलेलं होतं किंवा त्याच्या विरोधात त्याचं आंदोलन होतं. त्यानंतर कंत्राटी भरती जी आहे त्याच्या विरोधात त्याने आंदोलन केलेलं होतं आणि जिथे शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. त्याच्या विरुद्धही तो एक मोठं आंदोलन छिडलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना कसं तू ह्या सगळ्याकडे पाहतोय किंवा ही आंदोलन करावीशी वाटतायत, शासनाकडे ही मागणी करावीशी वाटतीये काय? खरं तर शिक्षण व्यवस्था ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे आपल्या देशामध्ये, की एखाद्या देशाला प्रगतिशील राष्ट्र बनवायचं असेल तर त्यातली शिक्षण ही फार प्रामुख्याने महत्वाची बाब आहे. आणि गरिबांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहावं किंवा कष्टकऱ्यांची, ज्या लोकांना शिक्षण परवडेल तर ते सरकारी शाळांमधूनच मिळू शकेल किंवा सरकारी प्रवाहातून मिळेल. पण जर सरकारी शाळा संपून गेल्या, सरकारी नोकऱ्या संपून गेल्या तर गरिबांच्या मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येणार नाही आणि ते नोकऱ्यांच्या प्रवाहात येणार नाही. तर ही जी खाजगीकरणाची जी बाब किंवा खाजगीकरणाची लाट जी सातत्याने चाललेली, म्हणजे सरकारी शाळा बंद करणं, कमी पटसंख्याचं कारण देणं आणि ती शाळा बंद करून देणं, अडाणी अंबानीची, रामदेव बाबाच्या, पतंजलीच्या शाळा यायला लागलाय. आणि खाजगी शाळांमध्ये म्हणजे ज्या मुलाचं ज्युनियर केजीचं खेळायचं वय, त्या मुलाला सुद्धा ज्युनियर केजी मध्ये प्रवेश मिळाल्यावर ते 1-1 लाख रुपये फी भरावी लागते. जर सरकारी शाळा बंद झाल्या तर शेतकऱ्याचा पोरगा, कष्टकऱ्याचा पोरगा, गरीबाचा, मध्यम वर्गाचा किंवा बहुजन वर्गातील लोकांचा तर मुलं 1 लाख रुपये फी भरून खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकणार का? आणि ही जी विषमता शिक्षण लेवलमध्ये शिक्षणात केली जाते तर त्याच्या विरोधात आम्ही आहोत. आणि शिक्षण जर गरिबाचं मुलं जर शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर सरकारने सरकारी शाळा ह्या चालवल्या पाहिजे किंवा सरकारी शिक्षण हे दिलं पाहिजे. जर शिक्षणावरती आज खर्च केला नाही सरकारने तर येणाऱ्या पिढ्या शिक्षण घेऊ शकत नाही. मग मेडिकलला जायला 50 लाख रुपये फी लागते, इंजिनिअरिंगला यायला 5-5 लाख रुपये फी लागते. तर ती गरिबांच्या शेतकऱ्यांच्या नाहीये. हो, आणि मला वाटतं तू छात्र भारतीचा महाराष्ट्र राज्याचा राज्य कार्यवाह म्हणून काम करत असताना छात्रांसाठीचं काम करणं किंवा विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये तुझं योगदान आहेच आहे. मग फी वाढीचं आंदोलन असू दे, त्याला मला वाटतं यश पण आलंय तुला बऱ्याच. खूप आता यावेळेस पण संगमनेर मधल्या खूप साऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांचे छात्र भारतीने मोठं आंदोलन केलं. जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम घेतलेले पैसे विद्यार्थ्यांना परत द्यावे लागले. आणि तालुक्यातील म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून पुढे पण जे पालकांचे विद्यार्थी संगमनेर शहरात होते त्यांनाही फार मोठा दिलासा एका त्या मुलामागे मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ 4-4, 5-5 हजार रुपये फी त्याची एका वर्षाची कमी झालेली आहे. मोठा दिलासा त्याच्यामध्ये मिळाला. आणि ज्या लोकांनी फी घेतली त्यांनाही त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि शेवटी मान्य करून का होईना ते पैसे त्यांना परत द्यावे लागले. म्हणजे हे यश आहे खरं. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला काय म्हणतो, दबून ठेवली किंवा जैसे थे अशी व्यवस्था चालू शकते. त्यामुळे कुठेतरी त्याच्यात उतरणं. आणि मला वाटतं हे कंत्राटी भरतीचं एक धोरण आणलेलं आहे. कंत्राटी भरती आली तर खरं समाज असा स्थिर कसा होणार आहे? सतत एक टांगती तलवार राहणार त्यांच्यावरती की आपल्याला स्थिर नोकऱ्या नाहीये, त्यामुळे मग विवाहांचे प्रश्न, घरचे प्रश्न, स्थिरत्व हे सगळे राहणार आहेत. म्हणजे कारण की जर सरकारी नोकरी जर मिळाली तर वयाच्या 58 वर्षापर्यंत एक चांगली स्थिरता येते, चांगला पगार मिळतो, त्यानंतर पेन्शनचाही चांगला, म्हणजे त्याचं काय म्हणूयात जीवितार्थ, कुटुंब व्यवस्थित होऊ शकेल. पण खाजगी नोकरीमध्ये एकतर 10-10, 15-15 हजार रुपयामध्ये मुलांना वापरून घेतलं जातं. जर काही जरी गडबड झाली तर लगेच त्याला काढून दिलं जातं, लगेच दुसरा तयार आहे, कारण की इतकी बेरोजगारीच वाढलेली सगळी. पण जर ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आता कितीतरी लाखो पदं तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना लक्षात आलं लाखो पदं रिक्त आहे, पण ती भरली जाते नाही. 10 वर्षापासूनचा अनुशेष 2012 पासून भरतीच झाली नाही. म्हणजे लाखो पदं रिक्त असताना सुद्धा सरकारी नोकऱ्या भरत नाही आणि त्यातल्या त्यात कंत्राटीकरणाचं धोरण आणलं जाते. हे इथल्या तरुणांच्या अगदी भविष्याशी खेळण्यासारखं आहे सगळं.
म्हणजे मला ना एक असं वाटतं आणि की ह्या सगळ्यातनं ही तरुण पिढी मग आता हे आरक्षणाचं आंदोलन असू देत हम्म, किंवा काही असू देत तर मग त्याच्यामध्ये सहभागी होते. हम्म, जेव्हा कुठेतरी अस्थिरता असते, असंतोष असतो, हम्म. तेव्हा मग ही कुठला तरी नेता उभा राहतो आणि त्या उभा नेत्याच्या राहतो. मागे ही तरुण पिढी जाते. म्हणजे त्यांना फार काही दोष देण्यातही अर्थ बरोबर नाही आहे. आताची सामाजिक परिस्थिती पाहता. पण आता समाज ज्या पद्धतीने खरं तर आपल्याला एवढी 75 वर्ष हम्म, स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत झालेलं आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्र वगैरे हम्म. असे आपण जेव्हा म्हणतो किंवा भारताची एक वेगळी प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे. पण मग ती प्रतिमा काय, कशी असायला हवी? म्हणजे तुला आजचं नेतृत्व तू करतोयस किंवा तरुणांमध्ये तर कसं असलं पाहिजे हे? खरं तर आत्ताच्या तरुणांमध्ये पण प्रचंड संभ्रम आहे. खरं तर आपल्या देश 75 वर्ष झाले, पण आजही आपल्या शिक्षणाचे प्रचंड मोठे प्रश्न आहे. आजही आपल्या रोजगाराचे खूप मोठे प्रश्न आहे. पण हे सगळे प्रश्न आताच्या तरुणांच्या अजेंड्यावरती यायला हवेत. म्हणजे प्रचंड म्हणजे समाजामध्ये एकदम अशी हे पसरलेले व किंवा निराशाजनक वातावरण तयार हम्म, झाले तरुणामध्ये. हम्म, एकतर भविष्याचं काय होणार, शिक्षणाचे प्रश्न आहे. एकतर गरिबाच्या मुलांना पैसे नाही शिक्षण घेण्यासाठी. ते ना मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही एवढ्या फी असल्यामुळे. मग ते कुठले तरी एकतर एखादा शॉर्ट बेस कोर्स शोधतात, लवकर नोकरी कशी मिळेल याच्याकडे बघत असतात आणि त्याच्यामध्येच अडकले जातात. पण जो म्हणजे खरं तर तरुणांनी सरकारी नोकऱ्या मागायला पाहिजे सरकारकडे. हम्म. पण सरकार महारोजगार मेळावे घेऊन सगळं आम्ही कशा नोकऱ्या देतो याच्याकडे बघताय आणि कंपन्यांबरोबर काहीतरी टाईप करायचं आणि निवडणुकीच्या काळापुरतं काहीतरी दाखवायचं की बाबा आम्ही तरुणांना फार रोजगार नोकऱ्या दिल्या, त्याचे फोटो लावायचे, बातम्या द्यायचे पेपर. याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. ज्या जागा रिक्त आहे त्या भरल्या जात नाही. आणि हे सगळं बघत असताना की देशातली जी म्हणजे आपल्या तरुण हे देशाचे येणाऱ्या काळातलं भविष्य असतं याच्यामध्ये. पण त्या तरुणांनाच अशा पद्धतीने त्यांच्या करिअरमध्ये नोकऱ्यांचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, अशा याच्यात ते सगळे अडकवले जात आहे. म्हणून ते देशाचा विचार करण्यामध्ये पण मागे पडत आहे. ते आपला विचार करण्यामध्ये त्यांचा म्हणजे प्रचंड आत्महत्या वाढल्या या सगळ्या हो, याच्यामध्ये. हो, प्रचंड हो, हो, आत्महत्या, हो, निराशा. हो. अटॅकचे प्रमाण येणं मुलांना फार कमी वयामध्ये हे सगळं झालंय. हे कुठे ना कुठे याच्याशी कनेक्टेड आहे सगळं याच्यामध्ये. आणि जशी बुद्धिमत्ता त्यांची वळवायला हम्म, पाहिजे, जसं ज्ञान त्यांना द्यायला पाहिजे, हम्म, तसं दिलं पण जात नाही. हम्म, म्हणजे तुम्ही एखादा धर्म शिकवत असताना किंवा आता समजा आपण रामलल्लाचं मोठं मंदिर मंदिर आहे. उभारलं, तर आपण ते का उभारायचं? कशासाठी आपण ते केलेलं आहे? का फक्त घोषणा होती म्हणून आपण ते मंदिर उभारले? मुख्यतः राम नावाची व्यक्ती परमेश्वरत्वाकडे कशी गेली आहे? हम्म, तर तिचे विचार नेमके काय आहेत? हे तरुणांमध्ये, मुलांमध्ये आजच्या गेलं पाहिजे ना, बरोबर. तर त्याला मान्यता देतील. नाही, पण हे आंधळेपणाने सगळं होतंय का, फॉलो आताच्या होतंय का? तरुणांना जो दृष्टिकोन असायला म्हणजे विवेकी विचार हां, करण्याची जी पद्धत असायला पाहिजे ती असायला पाहिजे बरोबर तरुणामध्ये. आहे. आता जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाची जी नवी विद्यापीठ आहे तिला काही मान्यता नाही, पण अच्छा. त्याच्यावरती जे येतं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. किंवा इथल्या राजकारणी लोकांचाही मोठा प्रॉब्लेम आहे की इथल्या लोकांना त्यांनी ओळखलं की इथल्या लोकांना धर्मात जातीमध्ये अडकवावा आणि तोच त्याच्यात आणि इंटरेस्ट आहे. खरं तर बघ ना तू संविधानामध्ये तुमचा धर्म ही तुमच्या उमऱ्याच्या आतली येस, गोष्ट आहे. जी आपली खाजगी बाब खाजगी आहे बाब आहे. बाबा. ती कोणी किती पाळावी, काय करावं, हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य घटनेत पण बरोबर. दिलेलं आहे. पण तेच एक मुद्दा हेरून जेव्हा राजकारणी नेते त्याचं भांडवल भांडवल करतात करतात. आणि आणि आपले लोक म्हणजे लोक पण ते भांडवल करतात आणि त्याच्या मागे ते पळतात, की कोणीतरी मंदिर उभारतायत, कोणीतरी धर्माचा अजेंडा आणतंय, म्हणजे हे सरकार आपलं ऐकतंय. पण ही खाजगी बाब आहे आणि ही सरकारच्या हातात देता कामा नये. नाही, बरोबर आहे. इतकी सुज्ञ पण आपली जनता नाहीये, नाही का? नाही, आपल्या लोकांना हे कळायला हवं सरकारचं काम हे लोकांना शिक्षण देणे, रोजगार देणे, हम्म. रस्ते देणे, देणं आहे. पाणी बरोबर. देणे. पण मंदिरं पण बांधायला हरकत नाही, पण ते सरकारचं काम नाही मंदिरं बांधणं. हो. सरकारचं काम सरकार म्हणजे राज्यघटना ही म्हणते की तुम्ही सरकार म्हणून कुठल्या मंदिरावरती खर्च नाही करू शकत शासन म्हणून याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही जबाबदारी घ्या का बुवा आम्ही एखादा मेळावा आहे किंवा एखादे मोठा कुंभमेळा आहे तर लोकांची जबाबदारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या सरकार म्हणून जनतेचा विकास जनतेचा कसा विकास होईल? म्हणून. उदारमतवादी धोरणामध्ये तीच ती अपेक्षित आहे अपेक्षा. आपल्याला. पण ते जाणीवपूर्वक याच्यामध्ये म्हणजे आता एकदम हे आलं की घरात दिवे लावा, तुम्ही हे करा ते करा, हे जाणीवपूर्वक बिंबवलं जातं हम्म. याच्यामध्ये आणि ही मानसिकता तयार करून घेतली जाते. मग तो पोरगा
नाही चला मंदिर बांधलं, मला नाही रोजगाराची गरज आहे याच्यामध्ये, पण उद्या त्याचं भविष्य अंधारात आहे याचा कुणी विचार करत नाही किंवा कुठला राजकारणी विचार करत नाही याच्यामध्ये. हे गंभीर प्रश्न सगळ्या समोर आले, पण त्याचा विचार करत नाही. तरुण पिढी पण विचार करत नाही की एवढे गंभीर, एवढी भयंकर सगळी परिस्थिती असताना उद्या माझ्या करिअरचं काय, माझ्या मुलांच्या भविष्याचं काय. सरकारी शाळा जर संपून गेले तर त्या आपल्या इकडे अकोला पट्टा आहे, तर सगळा आदिवासी पट्टा आहे. 150 पेक्षा जास्त मराठी शाळा बंद व्हायला निघाल्या. तर त्या मुलांनी कुठं जायचं त्या शाळेच्या प्रवाहातून? ते नातं जे असायला पाहिजे ना, की फक्त माझं शिक्षण झालं म्हणजे संपलं का सगळं? आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तो पण आपला बांधव आहे ना. तर त्याच्या शिक्षणाचा विचार कोणी करायचा? देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रचंड लोकांनी बलिदान दिलं. भगतसिंगांनी असा विचार नव्हता केला की बुवा मला काय पडलं या स्वातंत्र्याचं म्हणून. ते 23 वर्षाचा असताना भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद म्हणून घोषणा देत ते फाशीवरती गेले. का? तर आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, सन्मानाने जगता यावं म्हणून, सामाजिक न्यायाची भूमिका होती, तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून, रोजगार मिळावा म्हणून, प्रचंड भयंकर जाती व्यवस्था होती ती मोडावी म्हणून. यासाठी हजारो लोक गेले, याच्यामध्ये शहीद झाले, पण बलिदान दिले, घरावरती तुळशी पत्र ठेवली. त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला असायला हवी. जर ते स्वातंत्र्य जर अशा पद्धतीने धर्माकडे, जातीकडे जर वळवण्याची आताची लोक जर प्रयत्न करत असेल तर हे प्रचंड भयंकर आहे. इथल्या तरुणांनी ते समजून घेतलं पाहिजे किंवा इथल्या लोकांनी, आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा काय विचार करतोय, कोणत्या दिशेने चालला याच्याकडे. तर हे लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी वाचन पण मला वाटतं सतत विवेक बुद्धी कशी वाढेल त्या पद्धतीचं वाचन पण वाढलं पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मी शिक्षण क्षेत्रात काम करतो म्हणून काही का होईना प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडं मेंढरं बनवायची एक चांगली सिस्टम तयार केली. म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्था प्रश्न विचारायला शिकवत नाही, भांडायला शिकवत नाही, चुकीला चूक म्हणायला शिकवत नाही, बरोबरला बरोबर म्हणायला शिकवत नाही. तर तशा पद्धतीने हे नाही. म्हणजे तुम्ही शिक्षण घ्या फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी, पण डिग्र्या मिळवल्यानंतर त्याला उद्या काही हक्क अधिकाराची जाणीव त्या शिक्षणाने करून दिली पाहिजे. त्याला उद्या जर काही त्याचा स्वतःचा प्रश्न असेल किंवा अन्य अत्याचार असेल तर त्याला कायदा कळला पाहिजे, त्याला संविधान कळलं पाहिजे, त्याला बंधुता, समता ही मूल्य कळली पाहिजे. जर ती मूल्य त्याला कळली नाही तर मग त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दोष आहे असं आपल्याला वाटतं. आणि बघतो आम्ही काम करत असताना की समाजामध्ये मुलं आता काय विचार करताय. म्हणजे जी मुलं मतदान करायला जाणार आहे आता ज्या वर्षाची, ते मुलं, त्यांना राजकारणाबद्दल काहीच माहिती नाही. आपण असं म्हणतो की राजकारणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, पण हे लक्षात घेतलं पाहिजे राजकारण आपला देश चालतो. तुमचं शिक्षण मोफत द्यायचं की विकत द्यायचं हे राजकारण ठरवतं. चांगले रस्ते द्यायचे की नाही हे राजकारण ठरवतं. चांगल्या आरोग्याच्या सुविधा द्यायच्या की नाही हे राजकारण ठरवतं. सगळ्या गोष्टी राजकारण ठरवते, कारण आपल्या देशाचं राजकीय आहे. त्याच्यामुळे हे त्यांना, भले तुम्ही राजकारणात ऍक्टिव्ह नका येऊ, पण किमान तुम्ही समजून तर घ्या आपला नेता काय विचार करतो, तो आपल्याला जी आश्वासनं देतो ते करतो की नाही, त्याचा पण विचार केला नाही जात. आणि हेच लोकांना अपेक्षित आहे. हो, पण मला पण नेहमी ना असं ना अनेक असं वाटतं की आश्वासनं पण कोणत्या पद्धतीची असावीत हे पण पाहायला पाहिजे की विकासाची आश्वासनं कोणती आहेत. म्हणजे तात्पुरती आश्वासनं असेल की तुम्हाला मंदिर उभारून देऊ किंवा हे करू ते करू, तर ही विकासाच्या मार्गात कुठे नेणार आहेत असं सांग ना. अशा कोणत्या मंदिरामध्ये इतकी संपत्ती जमा झालेली आहे आणि त्याचा विकासासाठी वापर झालाय, असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा सरकार ते कंपल्सरी करत नाहीये. किंवा आपण एकीकडे असं म्हणतो की भारत हा म्हणजे विकसनशील देश आहे, त्याला विकसित न्यायचा आहे, पण गरिबी पण दिसतेय, भरपूर दिसतेय, शिक्षण पण तेवढं नाहीये. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये विकसित भारत हे स्वप्न जरा लांब आहे नाही का अजून. पण आपले शासनकर्ते बऱ्याच वेळा विकसित भारत होणार, हे होणार, म्हणजे मलाही कळत नाही की 10 वर्षात 20 वर्षात भारत या ठिकाणी जाणार असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची भारताची स्थिती आणि आताची भारताची स्थिती त्या याच्याप्रमाणे निश्चित बदललेली आहे. कुठेतरी भारत म्हणजे मागासलेल्या भारताकडनं विकसित भारताकडे आलाय, तर 20 वर्षात तो निश्चित विकसित भारताकडे जाणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हणजे हे श्रेय जे घेतलं जात आहे तर हे पण चुकीचं वाटतं का तुला? तुझं काय विचार आहे? आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. जर मी ग्रामीण लेवलवरती, ग्राउंड लेवलवर काम करत असेल तर गरिबी आम्ही जवळून बघितलेली. कितीतरी मुलं हुशार असतात पण पैसे नसल्यामुळं त्यांना काहीतला तरी कोर्स करावा लागतो. म्हणजे तो डॉक्टर होण्याचा पण कॅपेबल असतो, पण 50 लाख रुपये नाही म्हणून तो तिथे जाणार नाही.
तर त्या माणसाचं स्वप्नच मारलं जातंय त्या मुलाचं तिथं, की पैसे नाही म्हणून. आणि हे फार मोठी गोष्ट आहे की ज्या शाहू महाराजांनी मुलं शिकावी म्हणून 1 रुपया दंड केला होता त्या काळामध्ये, हो आणि आज मुलं शिकू नये म्हणून लाखो रुपये फी केली जाते. हे लक्षात घेतलं पाहिजे. सावित्रीबाई फुले दगड शेण गोटे शेणाचा ते मारा सगळं खाल्ला कशासाठी, तर शिक्षणासाठी. आणि आज त्या मुली शिक्षण घेऊ नये म्हणून एवढी फी आणून ठेवली त्याच्यामध्ये. आणि एक असं पण होतंय बघ ना, आता जेव्हा विवेकाची कासधरा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला शाहू फुले आंबेडकर यांना पुढे घेऊनच जावं लागेल किंवा ह्या बरोबर आहे. विचारांची हा, कास ह्या धरावी लागेल. विचारांची काय पण त्या विचारांची कास जे कोणी धरतंय त्याला पण मोठ्या प्रमाणात विरोध होतोय किंवा मग फुलेंवरती कुठेतरी टीका, आंबेडकरांवरती कुठेतरी टीका, कुठेतरी. सावित्रीबाई फुलेंवरती टीका. म्हणजे ते विवेकवादी विचार मारले जात आहेत का काय? बरोबर आहे. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, 18 पगड जाती धर्मातला एकत्र करून जो समतेचा विचार दिला, तो विचार आपण घेत नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेते आत्ताची पिढी सगळी, पण फक्त जयंतीपुरती. म्हणजे शिवाजी महाराज डोक्यावरती नाही घेतले पाहिजे, ते डोक्यात घेतले पाहिजे. डोक्यात घे- बाबासाहेब अगदी बरोबर. डोक्यावरती नाही घेतले पाहिजे, ते डोक्यात घेतले पाहिजे. ही जी लोक होती ही प्रचंड मोठी होती. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जात धर्म हे बघून कामं नाही केली याच्यामध्ये. पण आज आपण वाटून घेतल्यासारखं पण कामं करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जो विचार दिला तो विचारच घ्यायचा राहून गेलाय. सगळं केलं आपण याच्यामध्ये. जयंत्या साजऱ्या करतो आपण, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. पण विचार नावाची गोष्ट ते इतिहासच खरा इतिहास जो यायला पाहिजे समोर, हा, तसा इतिहास शिकला गेला नाही, शिकवला गेला बरोबर. नाही. आणि पिढी पण वाचत नाही आताची. आणि आपल्या पुस्तकांमध्ये पण फारसं नाही, फार तर बरं एखादं प्रकरण असतं त्याच्यावरती. हो. याच्या व्यतिरिक्त काही इतिहास नाही याच्यामध्ये काही इतिहास नाही. महापुरुषांचा. तर हे जे तरुणांनी वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कॉलेजची पुस्तकं वाचता वाचता हे आपल्या देशाला प्रचंड मोठा इतिहास आहे, 5,000 10,000 वर्षापासूनचा. तर हे काहीतरी कशाला म्हणजे तरी 5,000 जुळून 10,000 अगदी शतकात झाले. तू अगदी हा. 3ऱ्या 4थ्या हो, हो. शतकांमधून जर आपल्याला मागे पाहिलं मागे आपण, पाहायला तर गेलं. आपला तो प्राचीन काळातला इतिहास हा फारच संपन्न असा इतिहास आहे. म्हणजे तू खूप अलीकडचं नाहीये हे सगळं. हो, बरोबर पण आहे. तरी तो जो प्राचीन इतिहास आहे, भारत कसा होता किंवा इथली संपन्नता काय होती, इथल्या लोकांचं समाजमान कसं होतं, समाज रचना कशी होती, बरोबर आहे. आणि अर्थात ते सगळं काही गैरगुजर नव्हतं रे. नाही, ते खूप काही उदात्त आणि बरोबर आहे. आदर्श वगैरे होतं. पण आजची पिढी अशी खूप संभ्रम अवस्थेत आहे बघ. आता हे मोबाईल आहे, टेक्नोसॅव्ही आहे, आणि तुम्हाला डेटा मोफत दिला किंवा हे सगळं झालं तर ही पिढी सगळी याच्याकडे जाते. मग बरोबर आहे. नेमकं आपल्याला भारत कुठे पाहायचाय, भारत देश नेमका कसा असला पाहिजे, याची स्वप्न तरुणांच्या मनामध्ये रंगवणं, ती असणं, उदात्त छाया असणं, बरोबर आहे. हे शिक्षण व्यवस्थेतनच घडू शकतं. घडू शकतो. शिक्षण हा एकमेव पर्याय आहे हे सगळं. पर्याय ह्या सगळ्यांवरती, आणि शासन व्यवस्थेने ते केलं पाहिजे. केलं म्हणजे आता पाहिजे. मूलभूत हक्कांमध्ये सर्व म्हणजे सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, बरोबर. तो आपला हक्क दिलाय. सर्व शिक्षा अभियान आहे. हम्म. पण सर्व शिक्षा अभियानमध्ये पाहत असताना आपणही आता रस्त्याने जाताना आपल्याला बांधकामांवरती आई वडील काम करतायत, त्यांच्या मुलांना झोळ्या बांधून तिथे बरोबर आहे. हे करावं केलं जातं. लागतं. म्हणजे ती मुलंही शाळाबाह्यच आहेत. बरोबर आहे. म्हणजे अजून असा मोठा घटक आहे, प्रचंड मोठा घटक मोठा आहे घटक असा. आहे तो शाळाबाह्य. इथे संगमनेर तालुक्यामध्ये अशा वस्त्या आहे. इकडे तुम्ही हो. इकडे थोडस इकडे गेले, गुंजारवाडीमध्ये एक मोठी वस्ती याच्यामध्ये, इकडे अकोले नाक्याकडे एक मोठी वस्ती आहे. ते हे प्राथमिक मुलं, उदाहरण आहे. हा. असं भारतभर तर किती उदाहरण आहे. कित्येक उदाहरणं आहे आपण याच्यामध्ये. इथे मी काल इथे पाहतो एवढंच. धारावीमध्ये आम्ही गेलो होतो, तर तिथं बघितले सगळ्या याच्यामध्ये. परत ही ऊसतोडी कामगारांची लोक आहे, तर कायम सातत्याने दुसरीकडे जावं लागतं रोजासाठी. तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काही व्यवस्था करू शकलो नाही आपण त्याच्यामध्ये. तर अशा असंख्य प्रश्न आहे जे अजून शिक्षणाच्या प्रवाहातच आली नाही मुलं, हो. किंवा ती येतच नाही येतच याच्यामध्ये. नाही. आदिवासी भागातील मुलं, आपला अकोला तालुका फार जवळ आहे इथे, तर ती मुलांना पीजी साठी किंवा उच्च शिक्षणासाठी तालुका लेवलवरती पर्यंत येण्यासाठी बसेस नाही अजून कितीतरी. म्हणजे बघ ना, तू गांधीजींनी जे म्हटलं होतं ना, खेड्यांकडे चला, खेड्यांना खेड्यांकडे बघा. चला. आता काय होतं, एखादं मेट्रोपॉलिटन आहे, सिटी मोठी सिटी आहे, आणि ती डेव्हलप केली जाते, तिथे रस्ते असतात, तिथे छान सुविधा असतात, आणि भारताचं चित्र तसं रंगवलं जातं. किंवा बाहेरून जे व्हिजिटर्स येतात ते पण काय करतात, त्या मोठ्या मोठ्या सिटीला व्हिजिट देतात, आणि भारत हा असा छान आहे असं एक चित्र दिसतं. पण खूप ग्रामीण भागात तुम्ही गेलं तर अजूनही तिथे पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत. म्हणजे हे ग्रामीण भागात जो मोठ्या प्रमाणात भारत आहे, तिथले प्रश्न संपले नाहीये. त्यामुळे स्थलांतर करण्याचं प्रमाण जास्त वाढलं. आणि मग एक काय म्हणतो आपण, इंडिया वर्सेस भारत असं चित्र आहे. पण ऍक्च्युअली ते
इंडियाचं चित्र फोकस होतं, फोकस होत भारताचं चित्र कुठेतरी दूर दिसत नाही. राहते. हा म्हणजे मी बाकीचे सोडा, पण मी ज्या भागात राहतो ना, म्हणजे पठार भागात राहतो सावरगाव गुलेमध्ये, तर तिथं उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. म्हणजे इतकी भयंकर अवस्था आहे की लोक आंघोळ सुद्धा नाही करत काही काही घरामध्ये, इथपर्यंत पाणी नाही. म्हणजे एखादा पाहुणा जर घरी आला तेव्हा तू किती दिवस राहणार आहे इथपर्यंत विचारावं लागेल स्वतः. जीवनावश्यक गरजा पण पूर्ण तर त्या होत गरजा नाही. अजून पाण्यासारखं, अन्न वस्त्र निवारा, ह्या तर एकदम मूलभूत गरजा आहे माणसाच्या ज्याच्यासाठी त्या सुद्धा पोहोचलेल्या नाही याच्यामध्ये. म्हणजे शासनाकडून फार काही सामान्य माणसाची अपेक्षा नसते रे, हम्म. दैनंदिन गरजा हो, हो, भागवाव्यात, आणि शिक्षण, आरोग्य हे बरोबर आहे. मिळवावं. लोक दररोज हे कष्ट करून अगदी त्यांना जगणारीच काही लोक आहे अब्जवधी आपल्याकडे. करोडपती हम्म. व्हायचे असे नाही, जो तो आपापल्या क्षमतेने ती गोष्ट अचीव्ह करू शकतो, हा, पण त्यांना त्या बेसिक गरजा आहेत. बरोबर आहे. ते शिक्षण द्यायला पाहिजे तर राशन देता येते, तर हे हा, लक्षात आलं पाहिजे लोकांना की राशनावरती राशन दिलं किंवा 6,000 ती रुपये मानसिकता तयार केली दिलं, आहे. ही मानसिकता तयार तयार केली जाते. बाकीचे मुद्देच राहिले नाही. पण आता शेतकऱ्यांच्या कुठल्या याला बाजारभाव नाहीये, कांद्याला बाजारभाव नाही, सोयाबीनला बाजारभाव नाही, कुठल्याच मालाला बाजारभाव नाही. तर याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पोरांनी केला पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही मुद्द्यांवरती आले नाही आणि त्याचे तोटे फायदे समजून नाही घेतलं, बजेट जर आलं तर कुणी विचार नाही करत आपल्या देशामध्ये, पण ते बजेट सगळ्यांना लागू असतं. ते काय फक्त अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं म्हणजे त्याचं काही नाही. ते सामान्यातला सामान्य माणसावरती काय परिणाम होणार आहे ते लोकांना कळत नाही ना याच्यामध्ये, किंवा लोकांनी त्या बजेटशी आमचा काहीतरी नातं हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या बजेटमध्ये मी कायम विधान परिषदेचं अधिवेशन असेल, विधानसभेचं अधिवेशन असेल, किंवा लोकसभेचे राज्यसभेचे अधिवेशन असेल, एकदम बारकाईने लक्ष ठेवून असतो. कोण शिक्षणाच्या मुद्द्यावरती बोलतोय? कुणीच बोलत नाही मॅडम. ना कुठला आमदार बोलतो, ना खासदार बोलतो, ना मंत्री बोलतो, कुणीच बोलत नाही. आणि आज तुम्ही मगाशी आरक्षणाचं म्हणले, आज आरक्षणाची लढाई आहे. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, एकदम रास्त मुद्दा आहे. पण इथला मराठा समाजातला नेता का बोलत नाही, किंवा महाराष्ट्रातले का बोलत नाही? कारण की सगळ्या शिक्षण संस्था मराठा समाजातल्या नेत्यांच्या आहेत. आणि तिथं का ते मुलांना, म्हणजे शिक्षकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्यायचं, 10,000 12,000 रुपये पगार दाखवायचे, मुलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फी वसूल करायची, बाकीचे पैसे 10,000 त्याला द्यायचे, 50,000 पगार दाखवून बाकीचे पैसे घ्यायचे. तर हा मोठा व्यापार झालाय शिक्षणात, प्रचंड मोठा व्यापार आहे. तर ही जी सायकल आहे, तर ती एक व्यवसायाची सायकल झाली सगळी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे झाली. तर ती म्हणजे उद्या राष्ट्रवादी येऊ द्या किंवा शिवसेना येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, कुणी सत्तेत येऊ द्या, कुणी पण येऊ द्या, आज बीजेपी असेल, ही असेल, पण यांची शिक्षणाबद्दल एकदम अनास्था आहे आणि त्यांची धोरणं ठरलेली. आम्ही बाकी सगळं, यांची मुलं कुठे इथे शिकतात, ते विदेशामध्ये, परदेशामध्ये. इथली शिक्षण व्यवस्था इतकी कुचकामी आहे की या नेत्यांची, पुढाऱ्यांची मुलं इथे शिकू शकत नाही, इतकी शिक्षण व्यवस्था कम. आणि हेच त्या सत्तेवरती आहे. अशी लोक आहे ना आपल्या. आता लातूरमध्ये मागे 2 मुलींनी बस पासला नाही म्हणून आत्महत्या केली होती. इथं आता आपल्या नगर जिल्ह्यातील आमच्या, की इकडच्या शिक्षक, तालुका माहित नाही, पण पगार मिळत नाही म्हणून विनाअनुदान शिक्षकाने आत्महत्या केली. हो, मागच्या 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. ही शोकांतिका. म्हणजे शिकूनही तुम्हाला एक स्थिर नोकरी नाही, जो आपण आधी विचार केला, किंवा रोजगार निर्मिती. आता जसं आपण म्हटलो की हे मेळावे खरं तर आता निवडणुका आल्यात आणि हे सगळं आलं, हे 10 वर्ष हे सरकार होतं ना, हे फार पूर्वीपासून व्हायला पाहिजे. त्याची जी फळं आहेत ती आता दिसली असती, त्याची यशस्वीता आपल्याला दिसली असती. जर हे आम्ही, माझ्यासारखा पोरगा जेव्हा विचार करतो की तुम्हाला रोजगार द्यायचे ना पोरांना, ज्या रिक्त जागा आहेत त्या का भरत नाही तुम्ही आधी? शिक्षण क्षेत्रामध्ये 5 लाखापेक्षा जास्त रिक्त आहे, आरोग्य सेवेमध्ये लोक नाही, पोलीस भरतीमध्ये कितीतरी लोक कमी आहे. सगळ्या म्हणजे सगळे क्षेत्र, कुठलंच क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये नोकऱ्या आता जागा रिक्त नाही. ती पदं का भरत नाही तुम्ही? ती पदं आधी भरा ना, मग तुम्ही दुसरे कंपन्यांबरोबर जा, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करा, हे करा, ते करा, आणि मग लोकांना रोजगार द्या. सरकारी पदं जी तुमच्याकडे शिल्लक आहे ती भरायची नाही, आणि तुम्ही लोकांना सांगता की आम्ही तुम्हाला रोजगार देतो. म्हणजे ही तर मोठी गल्लत आहे याच्यामध्ये, ती समजून घेतली पाहिजे. याच्यामध्ये एक पेपर नीट घेता येत नाही, प्रत्येक पेपर फुटी होती, प्रत्येक पेपर फुटी होती. बरं, त्या पेपरची फी काही कमी नाही, प्रत्येक पेपरची फी. आता तलाठी इतकी भयंकर, तलाठी भरती होते मध्यंतरी, 4,000 जागा होत्या, 12 ते 13 लाख फॉर्म आले आपल्याकडे 4,000 जागांसाठी. एवढी भीषण बेरोजगारी असताना, आणि प्रत्येक मुलाचे 1,000-900 रुपये गोळा करून प्रचंड पैसा गोळा करायचा, कुठल्या तरी कंपन्याला त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, त्या मंत्र्यांनी काहीतरी सेटलमेंट करायची, पैसे खायचे तिकडे, आणि मुलांना त्याचं बोध.
आणि ती भरती झाल्यानंतर विशेष बाब म्हणजे आता सगळ्या ज्या भरत्या आहेत त्यांची सगळ्यांची फी काय केली, 900,000 केली. चला मुलं भरताय पण बाबा, हे घोटाळे उघडकीलाच येत नाहीयेत. नाही हे घोटाळे उघडकीस येत नाही. उघडकीला येत तेवढी नाहीत. चर्चा होती चर्चा तेवढ्या होते पुरते, तेवढी पण शेवट काय झाला विसरून अजिबात जातं, विसरून कळत जातं. नाही. म्हणजे जे ज्याच्यासाठी मुळतः शासनाकडे जे आशादायी नजरेने पाहतो युवक आजचा, मग लोक तसं म्हणतात काही होत नाही. आता सारथीची लोक आंदोलन करताय, महाज्योतीची लोक आंदोलन करताय, सगळी लोक आंदोलन करताय का, तर आम्हाला पीएचडी करायची ना आम्हाला स्कॉलरशिप मिळावी म्हणून. तर आपल्याकडची नेते असंही म्हणतात की बुवा पीएचडी करून काय मिळतं. त्याच्यामुळे ती लोक काय विचार करतात त्याविषयीची शिक्षणाबद्दल. नाही, एकीकडे ना ही सत्यता पण आहे बरं का, की म्हणजे अगदी 100% असं म्हणता येणार नाही की पीएचडी करून काय मिळतं, पण तुम्ही ती व्यवस्था उभारू शकला नाहीत. शकला नाहीत, हे तुमचं अपयश आहे. yes. जेव्हा तुम्ही विचारता की पीएचडी करून तुम्ही काय करणार आहात, याचा अर्थ तुम्ही ती शिक्षण व्यवस्था भक्कम करू शकला नाहीत एवढी वर्ष, आणि तुम्हीच परत त्या व्यवस्थेला प्रश्न विचारता जी व्यवस्था तुम्ही उभी केली. बरोबर आहे. मग हे पण चुकीचं आहे. म्हणजे शिक्षण, आता तुम्ही ज्या शिक्षकांना तुम्ही निवडणुकीचे कामं देता, म्हणजे मुलांना शिक्षकाचं काम काय तर मुलांना शिकवणं, निवडणुकीचं काम करणं हे शिक्षकाचं काम कसं काय असेल. हजारो कामं दिले जातात, म्हणजे तो मुलगा त्याशी फक्त काहीतरी त्यांचं काहीतरी बॉन्डिंग असेल एवढंच राहतं. इतकी कामं आता बघितलं, आता सर्वे चालू होती सगळ्या याच्यामध्ये, तुम्ही का असं ज्या बेरोजगार तरुण होते किंवा असे जे गावागावातले लोक आहेत त्यांना हे काम दिलं असतं, त्यांना रोजगार मिळाला असता. तुम्ही शिक्षकांनाच काम दिलं, कॉन्ट्रॅक्ट वरती ह्या लोकांना ह्या कामासाठी पण सगळं करता येतं, करायचं ठरवलं सरकार काही करू शकतं याच्यामध्ये, पण करायचं नाही. शिक्षकांना बळजबरी नाही तर मग तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू, नाही तर अधिकाऱ्यांना दमबाजी करायला लावायची. शिक्षक ते अनिच्छेनेच काम करतात, त्याच्यामध्ये कितीशे अशी असतात त्यांची हे काम करण्यामध्ये. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे बुवा असं. आणि अनिकेत, मला वाटतं हे सगळे जे विषय आहेत ना बघ, ह्याच्यातनच कुठेतरी मग एक वेगळ्या विचारधारेकडे पण मुलं जातात. आता बघ मध्ये निर्भय बनो हे मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणीच ते कार्यक्रम झाले. पुण्यात झालं, आपल्याकडे औरंगाबादला झाला, अहमदनगरलाही झाला अनेक वेळा. तिथे मग अशी मुलं ज्या विशिष्ट पार्टीची मुलं त्यांना मारण्यासाठी आली किंवा रस्त्यावर आली, तर विरोधातली मुलं पण, पुरोगामी धारेत असणारी मुलं पण तिथे आलेली होती. हा सगळा विचार आहे. तर पुरोगामित्व आणि आत्ताची परिस्थिती याच्याविषयी काय तुझं मत? मी चळवळीत आपण छात्र भारती पुरोगामी चळवळीची, मला वाटतं राष्ट्रसेवा दलाशी पण विद्यार्थी संघटना बसवा झाल्याची, तर पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ता होणं किंवा काहीतरी होणं, तर कार्यकर्ता बनायचं असेल तर किमान त्याला वाचावं लागतं, त्याला ही प्रक्रिया समजून घ्यावी, सामाजिक राजकीय प्रक्रिया समजून घ्यावी लागते. त्याला फुले शाहू आंबेडकरांचा विचार समजून घ्यावा लागते. जर आम्ही शिक्षणावर काम करत असेल तर शिक्षणाचे मुद्दे, संविधान ज्याच्या जो देश संविधानावरती चालतो ते संविधानातली मूल्य, हक्क, अधिकार हेही समजून घ्यावं लागतं. तेव्हा तो कार्यकर्ता एका लेवलवरती येतो. तिकडच फार सोपं आहे, जय श्रीराम म्हणलं की कार्यकर्ता तयार होत आहे, तर असं नाहीये ना. तर ते एक प्रक्रिया ती समजून घेतली पाहिजे. आणि हे जे आहे ना, मी मगाशी म्हटलो की लोकांना धार्मिकतेकडे, जातीकडे प्रचंड आकर्षण, म्हणजे जातीचे जर मोर्चे निघाले तर लोक प्रचंड गर्दीने एकत्र येतात. पण मी उद्या जर जाऊन म्हटलो की सगळ्यांना मोफत शिक्षण करा, केजी टू पीजी सगळ्या जाती धर्मातील लोकांना मोफत शिक्षण करा आणि असा मोर्चा काढू, कोणीच येणार नाही त्याच्यामध्ये, ठराविक लोक येतील त्याच्यामध्ये. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की बा तुम्ही शिक्षण मोफत का नाही मागत त्याच्यामध्ये, सर्वांना नोकरी का नाही मागत त्याच्यामध्ये, प्रश्न विचारले पाहिजे, हेच विचारत नाही. आणि ज्या लोकांना निवडून देतो त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही 5 वर्षामध्ये. मी बघितलंच नाही लोकांनी रोजगारावरती आंदोलन केलेली किंवा कमी प्रमाणात फार काही ठिकाणी केले, पण शिक्षणावरती कधीच आंदोलन झालं नाही. तुम्ही लोकांना शिक्षण द्या, लोक रोजगार शोधतील, असं परिपक्व बनवा तुम्ही. तुम्ही जर असं म्हणता ना स्किल एज्युकेशन आलं पाहिजे, तर काय स्किल एज्युकेशन देता तुम्ही? स्किल एज्युकेशन म्हणजे काय नेमकी? त्याला काहीतरी कोर्स करायला लावायचा आणि तिकडे पाठवायचं का? शॉर्टकट शोधून द्यायचा, म्हणजे तुमची लोक विदेशात शिकणार, परदेशात शिकणार, मोठी मोठी डॉक्टर होणार, तिकडेच राहून नोकऱ्या करणार, आली तर आली भारतामध्ये. आमच्या मुलांनी भारतात आले की त्यांना राजकीय खुर्च्या तयार आहेत, निवडणुकीला आले की आपले लोक त्याला निवडून नाही देणार. ते सोपं काम, कार्यक्रम आहे, पण सामान्य लोकांचा विचार नाही राहिला, तो करायला हवा. आणि यामध्ये कुठेतरी परत ह्या ज्या सुधारणावादी चळवळी आहेत त्याच्याकडे युवक आली पाहिजे. त्यांनी हा विचार नाही समजून घेतला, सावित्रीबाईंचा विचार नाही समजून घेतला, तर शिक्षणाची लढाई आपण लढणार आहे का? शाहू महाराजांचा विचार जर नाही समजून घेतला तर आपण ती भूमिका सुधारणावादी आणि पुरोगामी विचारांकडे जायलाच पाहिजे. तू जे म्हणालास ना मागाशी की जय श्रीराम म्हटलं आणि कार्यकर्ता तयार झाला, मला त्याच्यावरनं असं वाटतं, म्हणजे जे आपण गीतेचं किंवा हे सगळं
भगवद्गीता म्हणतो किंवा आपण धार्मिकता म्हणतो, हम्म. किती लोकांना खरी खरी भगवद्गीता कळाली आहे? त्याचं आता आचरण करणं तो बरोबर आहे. स्वतःच्या जीवनाशी निगडीत असणारा प्रश्न आहे. बरोबर म्हणजे भगवद्गीता जर कळाली तर खरंच आयुष्य खूप संपन्न आणि छान होणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्याचं खरं खरं शिक्षण हम्म. हे देणं आवश्यक आहे झेंडा उचलण्याच्या आधी. बरोबर. पण आजचा तरुण काय करतो रे? त्या धर्माच्या नावावर तो झेंडा उचलतो आणि दंगलीमध्ये सहभागी होतो. त्याला खरंच धर्म कळतो का? हा प्रश्न आहे ना. मग धर्म न कळताही तो ह्या प्रवाहात जातो. मुळात काय, धर्म ही एकदम प्रायव्हेट बाब आहे. याच्यामध्ये आपलं संविधान पण धर्मनिरपेक्ष आपलं मूल्य असं म्हणतं. पण धर्म ही इतकी याची गोष्ट बनवून पर्सनल ठेवली कनेक्टेड लोकांनी गोष्ट आहे खरं याच्यामध्ये तर ती की पण. बुवा तिचा अभिमान असला पाहिजे, काय हरकत नाही याच्यामध्ये. पण पण त्याचा तिचा अर्थ जेव्हा नीट कळेल तेव्हा अभिमान. तिला धर्म म्हणजे काय, त्यांनी भगवद्गीता वाचलेली नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, किंवा भगवद्गीते आणि ज्ञानेश्वरी एकच आहे. ज्ञानेश्वर यातलाही फरक माहिती नाही याच्यामध्ये. आपण जर विचारलं ते गर्व से कहो हम हिंदू आहे असायला काहीच हरकत म्हणजे नाही. हिंदू म्हणजे काय हिंदू म्हणजे काय हेच माहिती नाही माहिती याच्यामध्ये. हम्म. किंवा धर्म म्हणजे काय, धर्म कुठलाही धर्म कोणाला असं सांगत नाही की तुम्ही याच्यावरती अन्याय करा, अत्याचार करा किंवा कोणाचा द्वेष करा. तुम्ही एखाद्या धर्माचं, भारतीय संविधानाने तुम्हाला धर्माचं आचरण करायचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. पण ते पण तुम्ही उंबऱ्याच्या आत आहे. उंबऱ्याच्या आतमध्ये जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाता, तुम्ही भारतीय असता, तुमची ओळख जेव्हा सगळ्या जाती, तुम्ही एखाद्या शाळेमध्ये गेला, आपल्या शाळेचं स्ट्रक्चर आहे, अगदी. सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र शिकतात. हो, परदेशातही हा. गेलो तुम्ही भारतीय हा. असता, तिथे काही तुम्हाला याच्यामध्ये वेगळं मग आपल्याला जी शिक्षण जे शिकवतं की तुम्ही सगळे एक आहात, तुम्ही सगळ्या, तिथं धार्मिक शिक्षण नसतं. जे शिक्षण असं शिकवतंय ते तुम्ही शिक्षणाच्या बाहेर गेलं की लगेच सुरू व्हायचं. सुरू व्हायचं. मग म्हणजे ते विचार केला पाहिजे ना. शिक्षणाचा उपयोगच होत नाही. होत नाही. म्हणजे जे शिक्षण शिकवतंय, दररोज आपण भारत माता की जय, दररोज जनगण मन म्हणतो, ती जनगण मनाचा अर्थ समजून नाही घेतला कधी. दररोज राष्ट्रगीत पण म्हणतो, दररोज प्रार्थना पण म्हणतो, किंवा भारत माझा देश आहे, सारे वंदे मातरम म्हणतो. पण ते तो देशाचं काय कल्चर आहे, कसं बनलंय, विविधतेने नटलेला देश आहे, ते काय समजून घेत नाही. मग काहीतरी कुठेतरी आलंय, चला ते म्हणताय ना, बरोबरच बरोबर म्हणत आहे. असते. काहीतरी त्याचा प्रलोभन विचार दाखवली नाही, की त्याच्या चालतं. मागे काय ते समजूनच नाही घेतलं जात याच्यामध्ये. बरं, राजकारणी लोक हुशार असतात, काहीतरी करायची म्हणजे स्ट्रॅटेजी असते याच्यामध्ये, हो. कशी लोक शेवटी कॅप्चर करताय. मतदानाचं सगळं स्ट्रक्चर आहे त्यांचं, हो. आणि वोट बँक साठी ते काही करू शकतात. कुठली सत्ता लोकं. मिळवणं आणि ती सत्ता प्रस्थापित मिळवण्यासाठी. करणं, टिकवणं हा राजकीय पक्षाचा पहिला कार्यक्रम असतो. अजेंडा त्यासाठी ते काही करू शकतात. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्या ते तरुणांनी आताची जी किती- स्टेटमेंट येतात, तुम्ही बघत असाल, राजकारणी लोक कसे शिव्या देतात, फार शिव्या हो, हो, देण्यापर्यंत हो. गेले. गुंडगिरी बरं, एवढंच नाही, आमदार खासदार शिव्या द्यायला लागले. त्याच्यामुळे ते सामान्य लोकांकडून काय हो, अपेक्षा करणार? मला तो प्रश्न पडतो की जे बघ ना, आपण म्हणतो जशी प्रजा तसा राजा. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी प्रजेला पण हे आवडतं का सगळं? हे नाही, सगळं अशा पद्धतीचं प्रजेला आवडतं असं नाही, पण काही लोक स्वीकारल्यासारखंच झालं ना ते. जर हो. लोक काही बोलतच नसतील तर याचा अर्थ स्वीकारलं लोकांनी, शिव्या स्वीकारल्या. पण राजकारण होईल असं आपण म्हणतो ना, एकदम असं नाही. मतदान ही एक महत्वाची बाब आहे. बाब आहे. लोकांमध्ये. आणि बदल करण्यासाठी काय होतं, बऱ्याच वेळा लोक त्या शासन व्यवस्थेला घाबरतात, भीतीपोटी पण ते बोलत बरोबर नाहीत आहे. किंवा प्रत्यक्षात पुढे येत नाहीत. बरोबर आहे. पण मतदानातून हा बदल दाखवून नाही, बरोबर आहे. देण्याची ताकद पण आहे. बरोबर आहे. ते हा इतिहास पण आहे भारताचा. त्यामुळे लोक सज्ञान नाहीत असं पण म्हणतात. आणि काही प्रमाणात सज्ञान आहेत पण. आहेत. म्हणजे ती पण आहे. पूर्ण पूर्ण निगेटिव्ह गेली असं नाही. नकारार्थी एवढी बाब सगळी आहे. लोक जी विरोधामध्ये उभी राहतात, एवढी हो. पंजाब हरियाणाची लोक की एवढे खेळ ठोकले जातात, आंदोलन तरी करून उभी आंदोलनात राहिली उभी तिथे. राहणारी हो, हो. लोक आहेत. म्हणजे निराशावादीच आहे असं सगळं नाही. निराशावादी असं आशा- अजिबात नाही. हो, हो. आम्ही लढतोय, तुम्ही लढताय, लोक बोलताय, पत्रकार बोलताय, लोक बोलताय याच्यामध्ये. पण कधीतरी याचा अंत म्हणजे होतोय. खरं तर मला असं वाटतं, जेव्हा लोक बोलतात ना, तेव्हा लोकशाही जिवंत आहे. हो, याचा एक आनंद होतो. फक्त त्याचा जे विकसित भारताकडे आपल्याला जायचं आहे, किंवा जी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची इमेज आहे, ती इथे खेड्याखेड्यात पण तशी सुधारणावादी दिसली पाहिजे. तेव्हा मग भारतीयाला गर्व वाटेल, किंवा इथून जे भारतीय परदेशात नोकरीला जातो, आणि प्रत्येकाला अभिमान कसा असतो बघ ना, आपला मुलगा परदेशात नोकरीला गेलाय म्हणजे अभिमान असतो. पण आपला मुलगा भारतातच, म्हणजे विकसित भारतात तो एक नागरिक होऊ शकेल, याचा अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला काय करता येईल, हा विचार पण केला पाहिजे. बरोबर. प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान आहे. असं कोणीच नाही की शेतकऱ्याला अभिमान आहे, देशावरती बॉर्डरवरती काम करणाऱ्या सैनिकाला, प्रत्येकाला अभिमान आहे. जो काम या देशामध्ये प्रामाणिकपणे करतो त्याला आपल्या देशाचा अभिमान आहे.
पण आपल्या देशामध्ये अशा सुविधा केल्या पाहिजे, आपल्या देशामध्ये असे रोजगार निर्माण केले पाहिजे की ती लोक आपल्या देशाला पुढे नेतील, किंवा अशी पिढी तयार केली पाहिजे की ज्यांना इथल्या लोकांबद्दल आपुलकी असली पाहिजे, सामान्यातल्या सामान्य माणसाबद्दल विचार केला पाहिजे. राजकारणी लोक पण चांगली तयार केली पाहिजे, जी लोकांच्या हातामध्ये सगळं देतो आपण, याच्यामध्ये सत्ता देतो, याच्यामध्ये आपण आपला पैसा देतो, टॅक्स देतो, त्या लोकांनाही तेवढं परिपक्व आणि लोकांची जाणीव असणारी लोक राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर आहे. पण आता ना खूप संभ्रम अवस्था आहे. खूप आहे. कोण येतो, कोणत्या पार्टीत जातो, कोणाला निवडून दिलंय, कोण, म्हणजे सगळं सत्तेसाठी चाललेलं राजकारण आहे, ओनली पॉवर रिलेशन्स. तर सामान्य जनतेला कळत नाही रे आता की आता नेमकं मत कुणाला द्यायचंय आणि आपण कुणाच्या बरोबर जायचंय. कारण आज ज्याला मतदान दिलंय हा आपला, हा उद्या वेगळ्या पार्टीत जाणार नाही. सध्या तर राजकारण फारच भयंकर, ह्याची काहीच गॅरंटी नाहीये. म्हणजे सकाळी शपथविधी होतात आणि होतं, म्हणजे त्यामुळे नागरिकांनीच कुठेतरी आता मला वाटतं थोडं सुज्ञ होऊन बाहेर पडणं, ह्याच्याविषयी बोलणं आणि आपल्याला काय हवं आहे अशा पद्धतीचा नेता निवडणं ही काळाची गरज आहे. लोकांनी आपल्या फार पुढचा विचार नाही, पण लोकांनी किमान आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय कमी आहे, आपल्या गरजा काय आहे, हे जो उमेदवार उभा राहतो त्याला सांगितलं पाहिजे, बाबा तू हे करशील का, तर आम्ही तुला मतदान करतो. आम्ही इथून मागचे मतदार पाहिले, ते इथून मागचे राजकारणी बघितले, आम्हाला तेच नाही करायचं. तू आमच्या शिक्षणावरती बोल, आमच्या पोरांच्या भविष्याचं काय आहे पुढे. टॅक्स, सामान्य नागरिक टॅक्स सगळी लोक देते, पैसा आपला. लोकांना हेच कळायला पाहिजे की बाबा ते करतात म्हणजे उपकार नाही करत. बरं, कुंभमेळा सेवकच आहेत ऍक्च्युली, राज्यकर्ते आहेत, म्हणजे ते लोकांपेक्षा मोठे झाले नाही. सार्वभौम सत्ता ही लोकांचीच आहे. लोकशाही हे सांगते की लोक मालक आहेत, मालक आहे. आज मालकच मागे घाबरून राहतो. किंवा आता तर राजकारण पण असं झालं की एखादा जर विरोधात बोलला कोणाच्या, किंवा त्याची भूमिका जरी मांडली, बुवा एखाद्या नेत्याचं मत त्याला नाही पटलं, त्याच्यावरती टिप्पणी केली, तरी त्याला एकदम दुश्मनासारखं, किंवा ते ट्रोलिंग नावाचं जे फॅड आले ते एकदम खालच्या पातळीत जाऊन शिव्या देणं, त्याचे पार आई बहिणी काढण्यापर्यंत जाणारी ही सगळी, म्हणजे विरोध करताना पण तिथे सभ्य भाषा वापरून विरोध करता येऊ शकतो. म्हणजे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, किंवा ते मत कसं खोडता येईल किंवा याच्याबद्दल पर्यंत ठीक आहे, पण ते शिव्यांपर्यंत जाणं आणि तो मुद्दा कुठेतरी घेऊन त्याला मारण्याची भाषा करणं, हे करणं, किंवा काहीतरी अटॅक करणं, जसं निर्भय बनायचं चाललंय की निखिल वागळे बोलताय, असीम सरवदी सर बोलताय, किंवा विश्वंभर चौधरी बोलताय, तुम्ही त्यांचं मत खोडा ना, मत खोडून तुम्ही अटॅक करताय डोक्यामध्ये. म्हणजे विचार काय, माणूस मेला की विचार थांबतात असं नाही होत. महात्मा गांधी गेले पण अजून गांधी जिवंत, अजूनही गोळ्या घालाव्या लागतात गांधींना. दाभोळकर गेले पण काम चालू. दाभोळकरांच्या विचारांच्या संघटना अजूनही एकदम स्ट्रॉंग आहे. छत्रभारती सारखी, सेवादलासारखी संघटना आम्ही काम चालूच ठेवलं, याच्यामध्ये बंद नाही पडून द्यायचं. ते आपण आपली पंथी ठेवायची. त्यामुळं ते असं बंद नाही होणार. आणि काही सगळे समजा असं नाही, कुणीतरी उभा राहतोच आणि एक काळ, एक दिवस याचं उत्तर असतो त्याच्यामध्ये. आपला मोठा इतिहास सगळा बघितला याच्यामध्ये, तर कधी ना कधी हे सगळं संपेल बा याच्यामध्ये. खूप छान, एक आशादायी चित्र पण आहे. आणि तुझ्यासारखे असे युवक असा विचार करतायत, हीच खरं जमेची बाजू आहे. म्हणजे काही प्रमाणात शिक्षण व्यवस्थित आहे, काही टक्केवारीतलं यश आहे हे, पण ही टक्केवारी वाढायला पाहिजे, हा आकडा वाढायला पाहिजे, हे तितकंच महत्वाचं. आणि ह्या सगळ्यांविषयी तू खरंच आज बोललास, मोकळेपणाने बोललास, तुझी मतं व्यक्त केली. तुझ्या सगळ्या वाटचालीला पुढच्या जे काही तू नेतृत्व करणार आहेस, जे काही आंदोलन करणार आहेस, किंवा जे आहे त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.